नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती, व्हिडिओ शॉर्ट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगा. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा करू शकता. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. महायुती सरकारचा सर्वात मोठा निर्णय, लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा होणार फायदा. महायुती सरकारने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर पावलं उचललं आहे. केंद्रीय नोडल संस्थांच्या खरेदी केंद्रावर आता राज्य सरकारचं नियंत्रण असणार आहे. कसं तर बघा, नाफेड आणि NCCF च्या केंद्रावर दक्षता समिती नेमण्याचा निर्णय सरकारकडून जारी करण्यात आला आहे. हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं आता एकूण 13 केंद्रावर दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या समितीत महसूल, पणन यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. शेतकरी तसेच शेतकरी संघटनांकडून केंद्रीय नाफेड आणि NCCF या दोन्ही संस्थांकडून कांदा खरेदीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाकडून शुक्रवारी महायुती सरकारकडून या ठिकाणी जारी करत खरेदी केंद्रावर दक्षता पथके तैनात केली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ब्रिटिश माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. व्हिडिओ जय शिवराय. धन्यवाद.